राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली। आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी सुद्धा एक मोठी आनंदाची घोषणा झाली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला पण कळेल कोणती आहे ती महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता आणि पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आणि दिलासादायक बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊ कोणती आहे ती पीक विम्याबद्दलची मोठी आनंदाची बातमी आणि पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा का संपली, काय निकाल लागला आणि त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं होतं पूर्णपणे अपडेट बघायला मिळेल। फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा। आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची या ठिकाणी पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली असून आता पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आता या ठिकाणी लक्ष द्या, आनंदाची बातमी समोर आली असून आता या 17 जिल्ह्यामध्ये आजपासून पीक विम्याला वाटपाला चालू या ठिकाणी होणार आहे। आता जर तुम्ही पण या 17 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज दुपारनंतर या ठिकाणी पीक विमा योजनेची जी पण रक्कम आहे योजनेची ती तुम्हाला देखील मिळणार आहे। कोणते आहे ते महत्त्वाचे 17 जिल्हे, ज्या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज देखील आनंद मिळणार आहे। जर तुमचा पण जिल्हा या 17 जिल्ह्यापैकी कोणता तरी एक असेल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपलेली आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी पीक विमा योजना उर्वरित जो पण टप्पा बाकी होता तो टप्पा कधी मिळणार या प्रतीक्षेत होते। आता त्यांची प्रतीक्षा देखील संपलेली आहे। या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये देखील पैसा टाकला जाणार आहे। कोणते आहे ते 15 कोणते आहे ते 17 जिल्हे, ज्या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी टाकल्या जाणार आहे। जर तुम्ही पण याच 17 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामधील शेतकरी असाल किंवा तुमचा जिल्हा या कोणत्या तरी एका 17 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये नाव येत असाल तर तुमची सुद्धा पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली। आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये एक असा प्रश्न येत असेल की आता या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं नाही तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही असं आहे का? तर असं बिलकुल नाही। त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं नाही तर चिंता करू नका। फक्त 22 दिवसाच्या प्रतीक्षेत परत दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव पूर्णपणे 100% या ठिकाणी येईल। त्यामुळे काळजी काय करू नका जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर। आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी तुम्हाला देखील टाकण्यात येणार आहे। त्यामुळे चिंता करू नका। फक्त बघून घ्या कोणते आहे ते महत्त्वाचे 17 जिल्हे आणि त्या 17 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, जेणेकरून तुमच्या डोक्यातला प्रश्न पूर्णपणे मिटला जाईल। त्या माध्यमातून तुम्हाला कळेल की तुम्हाला पीक विमा आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये येणार की तुम्हाला परत 22 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर समजून जा या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे। आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं नाही तर समजून जा की तुम्हाला आणखीन 22 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार। तुमच्या जिल्ह्यातील मोठमोठ्या शेतकरी असो कोणताही शेतकरी असो त्यांना पूर्णपणे 22 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार। पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या 17 जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे। त्यामुळे जर या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तरच तुम्हाला देखील या ठिकाणी तुमची प्रतीक्षा संपली, नाहीतर तुम्हाला 22 दिवसाची आणखीन प्रतीक्षा करावी लागणार। त्यामुळे काळजीपूर्वक जिल्ह्याची यादी बघून घ्या। तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 22 जिल्ह्यामध्ये होतो का नाही होतो, या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो ते काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघा, जेणेकरून तुमच्या डोक्यात मध्ये प्रश्न राहणार नाही। तुमच्या डोक्यातला असा प्रश्न पूर्णपणे निघून जाणार। जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुम्हाला पीक विमा देखील मिळणार आहे की नाही मिळणार, की तुम्हाला 22 दिवसाची प्रतीक्षा करणं या ठिकाणी लागणार, आज दुपारनंतर पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, फक्त या ठिकाणी या 17 जिल्ह्याची यादी या ठिकाणी बघून घ्या। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे 17 जिल्हे बघून घेऊ। कोणते आहेत ते महत्त्वाचे 17 जिल्हे, ज्या महत्त्वाच्या 17 जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि उद्या 2 दिवसामध्ये पीक विमा योजनेची जी पण रक्कम बाकी होती ती पूर्णपणे शेतकऱ्यांना मिळून जाईल। त्यामुळे जर तुम्ही पण या 17 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं
नाही तर चिंता करू नका. फक्त 22 दिवसाच्या प्रतीक्षेमध्ये तुम्हाला पण दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पूर्णपणे महाराष्ट्रातील जे पण उर्वरित शेतकरी राहतील त्या पूर्णपणे उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाईल. आता बघूया कोणते आहेत ते 17 महत्त्वाचे जिल्हे. ज्या 17 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देखील देण्याचं काम राज्य सरकारने देखील केलेलं आहे. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ती 17 जिल्ह्याची यादी तुमच्यासमोर मांडू. कोणते आहेत ते महत्त्वाचे 17 जिल्हे. ज्या महत्त्वाच्या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपलेली आहे. पूर्णपणे ते 17 जिल्हे बघून जात, जेणेकरून तुमच्या डोक्यातला प्रश्न पूर्णपणे मिटून जाईल. तुमच्या जिल्ह्याचं नाव या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं ते पण नक्की बघा. तर चला या ठिकाणी आपला पहिला जिल्हा असणार आहे जालना जिल्हा. जर आता तुम्ही पण जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमची पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली आहे. कारण की आता जालना जिल्ह्याचं नाव सुद्धा या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. त्यामुळे चिंता करू नका. जालना जिल्ह्याचं नाव सुद्धा या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आलेलं आहे. या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये जालना जिल्ह्याचा पण उल्लेख देखील करण्यात आलेला आहे. जर तुम्ही पण जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमची प्रतीक्षा संपली पीक विमा योजनेची. दुसरा आणि महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुद्धा प्रतीक्षा संपली. या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये नांदेड जिल्ह्याचं नाव सुद्धा आलं. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा देखील मिळाला. समोरचा जिल्हा बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आनंदाचा क्षण झाला. जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा बीड जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची घोषणा झाली असून आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा उर्वरित जो पण पीक विमा बाकी होता तो पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुद्धा पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली. कारण आता या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये बीड जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे सोलापूर जिल्हा. जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही पण पीक विमास अर्ज केलेला असेल तर या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं सुद्धा नाव आलं. समोरचा जिल्हा असणार आहे धाराशिव जिल्हा. जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल किंवा तुमची शेतीच धाराशिव जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये देखील टाकण्यात आलेलं आहे. त्यामुळे चिंता काय करू नका. तुमची चिंता या ठिकाणी मिटलेली आहे. त्यामुळे तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि उल्लेख या ठिकाणी झाला. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा. जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुम्ही नाशिक जिल्ह्यामधून पीक विमास अर्ज केलेला असेल तर तुम्हाला देखील या ठिकाणी प्रतीक्षा संपली असून तुम्हाला पण या ठिकाणी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता पहिल्याच टप्प्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीक विमा टाकण्यात येणार आहे. 2 दिवसामध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे पीक विमा मिळून जाण्याची दाट शक्यता. समोरचा जिल्हा असणार आहे आपला आपला पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल किंवा पुणे जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण की आता पुणे जिल्ह्याचं नाव सुद्धा या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा देखील मिळालेला आहे. जर तुम्ही पण पुणे जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती पुणे जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमची सुद्धा चिंता मिटलेली आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा आपला या ठिकाणी असणार आहे समोरचा जिल्हा या ठिकाणी अहिल्यादेवी नगर. आता जर तुम्ही पण अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये तुम्ही पण राहत असाल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपलेली आहे. 2 दिवसामध्ये त्यांना पण पीक विमा मिळून जाण्याची दाट शक्यता वर्तवलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचं नाव सुद्धा या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आलं असून आता अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा या ठिकाणी देणार आहे. समोरचा जिल्हा असणार आपला कोल्हापूर. जर आता तुम्ही पण कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर कोल्हापूर जिल्ह्याचं नाव सुद्धा या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही पण हा व्हिडिओ कोल्हापूर जिल्ह्यामधून बघत असाल तर तुमची सुद्धा या ठिकाणी पीक विमा योजनेची या ठिकाणी प्रतीक्षा संपली असून तुम्हाला पण मोठा दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने देखील केलं असून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी खुश झाले. या ठिकाणी आता समोरचा जिल्हा आपला समोरचा आणि महत्त्वाचा समोरचा जिल्हा असणार आहे संभाजीनगर. जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहून तुमची पण शेती संभाजीनगर जिल्ह्यात असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली. संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुद्धा आता पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली. कारण की आता या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये संभाजीनगर जिल्ह्याचं नाव सुद्धा आलं. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहून या ठिकाणी पीक विमास अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी मोठी
आनंदाची बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे, कारण की आता या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये संभाजीनगर जिल्ह्याचं सुद्धा नाव या ठिकाणी आलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमची सुद्धा पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली। आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये पूर्णपणे या ठिकाणी जिल्ह्याची यादी मी तुम्हाला सांगितली, पण आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की मी तुमच्या जिल्ह्याचं नाव घेतलं का नाही घेतलं, किंवा तुमचा जिल्हा विसरला काय, म्हणजे या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही येतो असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे। त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवू की पीक विमा योजनेची प्रतीक्षा तुमची संपलेली आहे की नाही आहे, म्हणजेच या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे की नाही आलेलं तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून पूर्णपणे माहिती या ठिकाणी टाकू। त्यामुळे जर खरंच तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा की तुमचा जिल्हा कोणता आहे, या 17 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही आहे असा प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा। आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं असल्यामुळे तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचे या ठिकाणी आहे। आणि कमेंट नक्की करा की तुमचा जिल्हा या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो, किंवा तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असला की तुम्हालाच माहीत नसलं की तुमचा जिल्हा या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो तर नक्की कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे। त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवू की तुमचा जिल्हा या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो। तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, सबस्क्राईब करायला विसरू नका।